तुमची एवढी हिंमत मला हात लावायची? तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय ते? मला जबरदस्ती कशा पायी इकडे आणलंय? आदित्य सरांकडे चालली होतीस ना? दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम विरुद्ध पुरावे द्यायला चालली होतीस. हे बघ पारू, असं नको करूस. त्यांच्या वाटेला नको जाऊस. त्या दोघी किती डेंजर आहेत ना हे तुला माहित नाही. आता तुला फक्त एवढंच करायचंय, जे पुरावे तुझ्याकडे आहेत ना ते मला द्यायचे. दे. हरीश सर, मला आधी संशय आलाच होता तुमच्यावर, पण आता खात्री पटली की अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम सोबत तुम्ही बी सामील आहात. मला खरं खरं सांगा, त्यांनीच आणले ना तुम्हाला इकडं? तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ना वेळ नाही माझ्याकडे. ते पुरावे दे चल. आणि हा, अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम विरुद्ध तुझं जे काही चाललंय ना ते बंद कर आता. पारू, आपलं लग्न होणार आहे ना आता. तू आपल्या सुखी संसाराची स्वप्न बघायची सोडून या नको त्या गोष्टीत का पडतेस? पारू, ही मोठी लोक आहेत, यांच्या भानगडीत पडू नकोस. हा, चल दे पुरावे दे. हरीश सर, आता तुमचा बी खरा चेहरा मी देवी यांसमोर आणल्याशिवाय गप्प राहणार नाही. गप चुप एकदम. आजपासून समजवतोय, समजत नाहीये? तुझ्या डोक्यात काय शिरत नाही का? पुरावे द्यायचे ना तुला? जा दे. जा, सांग कोणाला सांगायचंय. ठीक आहे. एक मिनिट, हे बघून जा. गणेश, वाईट वाटतंय ना गणीला या अवस्थेत बघून? मला पण वाटतं. मला माहिती होतं तुला तुझ्या जीवाची पर्वा नाहीये, पण तुझ्या हट्टासाठी ना गणीला जीव कमवावा लागणार. हरीश सर, गणी कुठं आहे? तुम्ही का पकडलाय त्याला? हे बघा, याच्यामध्ये त्याचा काय बी संबंध नाही. जो काय बी वाद आहे ना तो आपल्यातला आहे. त्या बिचारा निरागस लेकराची काय चूक आहे याच्यामध्ये? मी पण तेच सांगतोय, चूक करू नकोस. पार, दिशा मॅडम, अनुष्का मॅडम जे काय करतायत ना त्यांना करू दे. तो फक्त तुझ्या भावाला वाचवण्याचा विचार कर आणि ते पुरावे दे माझ्याकडे. ठीक आहे.